हाय, मी सोहम. हाय, मी चारू. आणि हा आमचा मुलगा आयुष. आयुष. वर्षभरापूर्वी माझा डिवोर्स झाला. कोर्टाला असे वाटले की आयुषची म्हणजेच माझ्या मुलाची मी जास्ती बेटर काळजी घेऊ शकेन आणि त्यामुळे त्याची कस्टडी कोर्टाने मला दिली. आता मला असा एक जोडीदार हवा होता जो मलाच नाही तर आयुषला देखील ॲक्सेप्ट करेल. त्याच वेळी माझ्या एका खास मित्रानं मला लग्न सोहळामध्ये नाव नोंदवायचा सल्ला दिला आणि मी तसे केले. अनेक ठिकाणी नाव नोंदवूनही माझं दुसरं लग्न जमतच नव्हतं. समहाव लग्न सोहळ्याचा लोगो बघूनच मला खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि मी रजिस्टर केलं. महिन्याभरातच आम्ही एक दुसऱ्याचा प्रोफाईल लाईक केला आणि प्रत्यक्षात भेटायचं ठरवलं. आम्ही भेटलो आणि सोहम मला आवडला सुद्धा. प्रश्न हाच होता की आयुषला मी कसं ॲक्सेप्ट करेन किंवा त्याचा सांभाळ करू शकेन का, आणि म्हणून मग मी आयुषला भेटायचं ठरवलं. मग आम्ही आयुषला बरोबर घेऊन भेटू लागलो आणि म्हणता म्हणता आयुष आणि चारूचा आता इतका चांगला रॅपो झाला. हो ना, एव्हा ना मी माझ्या नकळतच आयुषला माझा मुलगा मानायला लागले होते आणि हे लक्षात येताच आम्ही लग्न करायचं ठरवलं. आता लग्न करायचं म्हटलं म्हणजे प्रॉब्लेम. हॉल बुकिंग, केटरिंग, दागिने, कपडे, ट्रॅव्हलिंग, व्हॉट नॉट. पण तरी लग्न सोहळा या सगळ्या प्रॉब्लेमसाठी आमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन होतं. आई 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 माझ्याबरोबर क्रिकेट खेळायला चल ना. हो रे बेटा, मला इतकी गोड फॅमिली मिळवून दिल्याबद्दल थँक्यू लग्न सोहळा.